माजी नगरसेवक, धडाडीचे युवा नेतृत्व माननीय महेशदाजी कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री विशाल कृष्णा कदम, कल्पतरू उद्योग समूह, माननीय श्री विनायक शेठ गब्बर पवार, गांधीनगर व समस्त मित्र परिवार। आमदार पडळकरांनी तात्काळ केला फोन, विट्यातील प्रश्नावर घातले लक्ष, पहा नेमका कुणाला केला फोन। विटा शहरातील हायवेत बाधित होणाऱ्या मालमत्तेची 1 इंचही वीट हलू देणार नाही अशी ग्वाही आमदार महाराष्ट्राचे नेते माननीय गोपीचंद शेठ पडळकर यांनी व्यापाऱ्यांना व विटा शहरातील नागरिकांना दिली। त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढण्यासाठी निर्देश दिले व अधिकारी व नागरिकांना बैठक घेण्याच्या सूचना दिल्या। यावेळी उपस्थित सांगली जिल्हा भाजप ओबीसी अध्यक्ष संग्राम नाना माने, भाजप खानापूर तालुका अध्यक्ष दाजीभाऊ पवार, भाजप सांगली जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद भारते, भाजप खानापूर तालुका उपाध्यक्ष अजय अण्णा पाटील, विटा शहराचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब काका मेटकरी, मयुरेश गुळवणी, युवा नेते सागर सोनवले, कारवेगावचे युवा नेते रणजित माळी, महादेव साठे, भांबार्डे गावचे माजी सरपंच मच्छिंद्र जानकर, युवा उद्योजक उदय नलवडे, युवा नेते करण जाधव, विजय शिंदे व उपस्थित विटा शहरातील सर्व व्यापारी व नागरिक। मी त्या दिवशी असेल तर मी नक्की येईल, नसेल तर तुम्ही तुमच्या लेवलला मीटिंग करा। हो, व्यापाऱ्यांना सगळे निरोप द्या। नाही ते संग्रामाने तुमच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहतील। हा ठीक, मग त्यांना आपली भूमिका व्यापाऱ्यांची मी सांगितलं सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, तर एकदा समोरासमोर एकदा बैठक झाली ना मग ते नक्की हो सर।